कोल्हापूर शहरातील सकल हिंदू समाज संघटनांच्या वतीनं संयुक्तरित्या रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या अंतर्गत 3 ते 6 एप्रिल या दरम्यान कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती उत्सव समितीचे समन्वयक बंडा साळुंखे आणि गजानन तोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सकल हिंदू समाजाच्या वतीनं दरवर्षी श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। यंदा 3 ते 6 एप्रिल या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। 4 एप्रिलला सकाळी 10 वाजता श्रीराम मूर्ती पूजन होईल। 6 एप्रिल रोजी सकाळी 10:10 राम जन्मोत्सव सोहळा आणि प्रसाद वाटप होईल, तर दुपारी 4 वाजता भव्य ऐतिहासिक शोभायात्रा भवानी मंडपातून निघणार आहे। त्यामध्ये मर्दानी खेळ, श्री हनुमान देखावा, पारंपरिक वाद्य यांचा समावेश असेल। यावेळी 1100 हनुमान चालीसा पुस्तिकांचं वाटप करण्यात येईल अशी माहिती बंडा साळुंखे आणि गजानन तोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। शिवाय मिरस्क तिकटी इथल्या अंधशाळेला अत्यावश्यक साधनांचं किट दिलं जाईल आणि शाहूवाडी तालुक्यातील शहीद जवानाच्या मुलाच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत एफडी ठेवण्यात येईल असंही सांगण्यात आलं। पत्रकार परिषदेला अनिल चोरगे, उदय भोसले, किशोर घाटगे, शीला माने, रेखा दुधाणे, रश्मी साळोखे, महेंद्र अहिरे, निरंजन शिंदे, योगेश केरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।